त्याला काही महत्त्वच नाही असं त्याला वाटायला लागतं. अगदी साहजिक आहे. आणि मग ते महत्त्व मिळवण्याचे सगळे प्रयत्न सुरू होतात. त्यातून हे अटेन्शन सिकिंगचं बिहेवियर सुरू होतं. हे सोमचं हे असलंच काहीतरी चाललंय. अहो मी काय म्हणते, मला पटतंय सर, पण म्हणजे काय काय करायचं आपण आता? मला वाटतं यात एकच सोल्युशन आहे. एक म्हणजे त्याला महत्त्व आहे याची जाणीव त्याला करून द्यायची आणि त्याच्या आयुष्याला एक पर्पज द्यायचं, प्रयोजन द्यायचं. दोन्ही शक्य आहे. टँट्रम्सने नाही, पैशाने. भाई तुला सांगतो, घरच्याच्या तोंडावर आपण ज्यापासून पैसा फेकलाय ना, आपल्याला जे डोक्यावर घेते त्यांनी काय सांगू तुला बोल. अरे हो, पण मी कुठून आणू पैसे? मला थोडी कोण नोकरी देणार आहे लगेच. भाई नोकरीने घर चालतं, गरजा भागतात, लक्झरी नाही मिळत. बिझनेस करावा लागतो त्यासाठी भाई, बिझनेस. आणि बिझनेस केला ना तर ब्रँडेड आयटम्स घेता येतात. तुला सांगतो, आपण नवीन बिझनेस चालू केलाय. फक्त मला सांग रे सोहम, तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर ना असं सोल्युशन देतो मी. भांडवल लागतं ना. 25,000, फक्त 25,000. काय? येस, फक्त 25,000 सोहम. एका दिवसात 25,000 इन्व्हेस्ट करून चौपट हातात, म्हणजे 1,00,000 एका दिवसात परत. सोहम, आठवड्याभरात किती होतील, महिन्याभरात किती होतील विचार कर सोहम, सोच. घरच्यांची तोडा ना तू अशी बंद करशील. खरंच असा बिझनेस आहे? जर का असा बिझनेस असेल ना तर आय मीन बात बात बात. आणि मुळात मी असाच होतो तेव्हा तुला कधीच प्रॉब्लेम नव्हता आई. आपल्या आयुष्यात कोण आल्यापासून प्रॉब्लेम सुरू झालाय? गुड मॉर्निंग. झोप लागली का नीट तुम्हाला? अहो सॉरी म्हणायची गरज नाहीये. मी कुठे बाप आहे लक्षात यायला. अहो बघा, चटका लागला ना तुम्हाला, द्या मी सॉरी. मी कुठे बाप आहे चटका बसायला. अहो जाऊ द्या ना आता, सॉरी ना. मी म्हटलं ना माझी चूक झाली, तोंडून निघून गेलो हो माझ्या. गुड मॉर्निंग शुभ्रा. अरे गुड मॉर्निंग सर. कॉफी? नाही, मी चहा घेते. ओके. अरे सर असे का निघून गेले? टेन्शन आलंय ग. ऍक्च्युली वियर्ड आहे ना, सरांना मी कधीच असं बघितलेलं नाहीये. पण जर सर असं वागत असतील ना तर सर जेन्युइनली दुखावले गेले तर कशावरून तरी. खरं तर मी असं बोलायला नको होतं त्यांना, चुकलं माझं. आई काय बोललायत तुम्ही? अगं मी बबड्याच्या काळजीत होते ना, माझी मनस्थिती ठीक नव्हती ग. पटकन माझ्या तोंडून निघून गेलं की तुम्हाला नाही कळणार मी काय एवढ्या काळजीत आहे, कारण तुम्हाला स्वतःचं मूल नाही म्हणून. हा निखिल बोल. हा सोहम, काय ठरवलंयस? इन्व्हेस्ट करणारच ना तू? अरे म्हणजे काय, तुझ्या जीवावर काल मी घरच्यांना बोललोय की आता माझा सक्सेस बघा म्हणून. गुड गुड गुड. सो कधी येतोस 25,000 घेऊन? हे बघ, क्लायंट्स माझ्याकडे रेडी आहेत. तू जर का पहिले आलास तर तुला बेनिफिट. सिम्पल. येतोयस ना तासाभरात? तासाभरात? अरे तासाभरात कुठून आणू मी 25,000? आता ते तू बघ बाबा. सोहम, गोल्डन चान्स आहे. हे बघ, 25,000साठी ना हातचे लाखो रुपये घालून बसशील तू. तुझ्यासारख्या माणसाला 25,000 काय कमी आहेत? तुला जमणार नसेल तर दुसऱ्याला देऊ का तुझा नंबर? ए नाही नाही नाही, ऐक ऐक, थांब तू, मी येतोय तिकडे. ओके ये, बाय.
काय चिंदी आहे ही. इतके पैसे कमवते आणि पर्समध्ये 200 रुपये घेऊन फिरते. बाबड्या, आलो. बाबड्या, काय शोधतोयस का रे? नाही हा रुमाल दे. हा घे रुमाल, हे घे सॉक्स. अरे काहीतरी खाऊन जायला पाहिजे होतंस ना. नको, उशीर होतोय मला. चल जातो मी. जातो नाही रे बाळा, येतो म्हणा मग. सांभाळून जा हं? नीट जा रे आणि खा काहीतरी. काय ग, काय झालं एवढं हसायला, मला सांग ना. आई, हा जोक वाचा. ते बोलले का तुझ्याशी तसं? बोलायला कशाला हवं आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय. अहो ते किती करतात सोहमसाठी, सोहमचा केवढा विचार करतात, त्याच्या भल्याचा विचार करतात. आणि तुम्ही त्यांना असं म्हणालात की तुम्हाला मूल. आई, खरं चुकले ग मी शुक्रा. मी असं बोलायला नको होतं त्यांना. मी इतकी सोहमच्या काळजीत होते ना की माझ्या तोंडून कसं निघून गेलं मलाच कळलं नाही. खरंच चूक झाली माझी. मी ना यांच्याशी बोलताना जरा सांभाळून बोलायला पाहिजे. आई प्लीज तुम्ही शांत व्हा बरं आधी. त्यावेळेला माझी मनस्थिती काय होती ती जरा समजून घ्या ना. आता तुझी मनस्थिती मला कळत नाही. म्हणजे आधी चांगला बाप नव्हतो, आता चांगला नवरा नाही. चाललंय डिमोशन, चाललंय माझं. अहो अहो असं कुठे म्हटलं मी. तुम्ही तर काहीतरीच बोलताय. इतकं नका ना मनाला लावून घेऊ. असं कसं लावून घेतलंय मी मनाला, कारण तू बोललीस म्हणून. इतर कोणी बोललं असतं तर मला काही वाटलं नसतं, पण तू बोललीस म्हणून खूप वाईट वाटलं मला. असा बरी चप्पल चोर. $10,000 आहेत. 10? 25 म्हणाला होतास ना बाईकचे. काय माणूस आहेस यार. तुझे 25 इन्व्हेस्ट झाले. ते थांबले होते ना, त्यांना तुझ्या मागे ऍड केलंय, त्याचे कमिशन. बॉस तेरी पहली कमाई है. इतक्या लवकर? भाई अपना बिजनेस ऐसा ही है. आई शपथ, थँक्यू यार, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन सोहम. हे बघ आई, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. तुझ्यासाठी मी साडी आणली आहे माझ्या कमाईची. अरे वा, ग्रेट. ॲक्च्युली खूपच छान आहे रे ड्रेस हा. लेट मी कन्फेस समथिंग. मला पण थोडं म्हणजे माझाही विश्वास थोडा डगमगायला लागला होता सोहम, होता. पण तुझी खरंच प्रगती होत असेल आणि तू प्रामाणिकपणे काहीतरी करत असेल तर मला आनंदच होणार आहे ना. तरीही जरा क्युरिओसिटी म्हणून, तू अगदी पहिल्याच दिवशी एवढं प्रॉफिट कमावलंयस म्हणजे काय एक्झॅक्टली बिझनेस करतोयस तू? तू सक्सेसफुल होतोयस तर सरांनी घरातून का जावं? शुभ्रा, एक मिनिट. मला मान्य आहे ही अट. अहो नाही, काहीतरीच काय हो, काहीतरीच काय बोलताय.
बबड्या ही कसली विचित्र अट घालतोयस तू? आसावरी, अगं सध्या सोहमनी यशस्वी होणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि या पैजेनी त्याला मोटिवेशन मिळणं असेल तर काय हरकत आहे? तयार आहे मी या घरातून जायला. मला मूल नसल्यामुळे मला काही कळत नाही. ऑलराईट सो, लागली पैस. ज्या दिवशी या घराच्या बाहेर तू स्वतःच्या कमाईची गाडी उभी करशील त्या दिवशी मी या घरातून निघून जाईन. कायमचा. पुण्याची गाडी आली की मला जावं लागणार आहे इथून. त्याची गाडी येईल तेव्हा आपण बघूया ते. पण सर मी रागवल्या तुमच्यावर. का? हा, मला नाही आवडलं तुम्ही सोहमचं असं म्हणणं ऐकलं, त्याची अट मान्य केली. तो काही बडबडत असतो सर. अगं त्याच्या यशामध्ये माझा अडसर नको म्हणून आपलं मी बघतो. नमस्कार सर. नमस्कार. जनगणनामधून आलोय. बरं बरं सध्या आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घरातील माहिती गोळा करतोय. बर, बोला ना, तुम्हाला काय माहिती हवी? तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? सर तुम्हाला आम्ही रोजच टी व्हीत बघत असतो, पण आज प्रत्यक्ष बघून आम्हाला खूप आनंद झालाय आणि तुम्ही खूप छान माहिती दिली सर. येऊ सर? या. थँक्यू. अरे ते गेले का? हा गेले. त्यांना सगळी माहिती दिली. आजोबांना इतक्यात मुंबईला आणू नका म्हणाले. आसावरी असती तर चिडली असती. बरं सर, मी चहा करते, तुम्हाला करू? मला कॉफी. चालेल. सोहम तुला? सोहम काय बोलतोयस? सर सुद्धा याच घरातले, याच कुटुंबातले एक आहेत. हे बघ, हे तू मानत असशील, मी नाही मानत. हे बघ, तुझ्या मागण्या न मान. बापरे, काय रिब्रिबाट आहे ग. बाहेर नुसता केवढा पाऊस पडतोय. राहू द्या ग, मी बाहेरून आले ना. भाजी मिळाली चांगली, पण रिक्षाच मिळत नव्हती हो किती वेळ. बरीच पुढे चालून आले तेव्हा एकदाची मिळाली. चहा घेणारच? नाही नको. बबड्या तू काय उभा राहिलास रे असा? हो मिस्टर अभिजित राजे, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून. तुम्ही स्वतःला या घरचे कुटुंब प्रमुख समजता का? आई कोण आहे? राजे. तुम्ही अभिजित राजे. इथे कुलकर्णी कोण आहे? मी. म्हणजे आजोबा घरात नसताना या घरचा कुटुंब प्रमुख मी आहे. अरे अहो, काय झालं म्हणजे मी नसताना तुम्हा दोघांचं भांडण झालं का सोहम बरोबर? ते काय मध्येच त्यांनी कुटुंब प्रमुखाचं काढलंय? काय हा बबड्या असा अचानक चिडायला लागला हो एवढा? किती चिडचिड केली त्यांनी आणि कसा बोलला तुम्हाला तो? बोलू दे ग. टेन्शन मध्ये असेल. नवीन बिझनेस आहे ना त्याचा. अहो तुम्हाला माहितीये का हो तो काय बिझनेस करतोय ते? तुम्ही विचारता का त्याला? तुला एवढी काळजी वाटते ना, एक काम कर, तूच विचार. तुला नीट सांगितलं. असं म्हणताय? प्रश्न पडणं बंद होणार आहेत, कारण या नसत्या प्रश्नांची कटकटच मी घरातनं बाहेर काढणार आहे. घ्या, सत्य आहे. अरे या या.
अगो बाई, अरे हे काय आहे बबड्या? माझ्या बिझनेसचं सामान आहे, आजोबांच्या खोलीत राहील. या ना, त्या खोलीत जाऊ द्या. अरे पण हे एवढं सगळं? आणखी येते. अरे बापरे, हे काय सगळं? 2 दिवस पाठ धरली होती तुमची. टेन्शन घेऊ नकोस, झोप लागेल मला, काळजी करू नकोस. आपण आपल्या घरी जाऊया का? अरे आता हे काय नवीन? काय वेळ लागलाय का तुला? अगं असं हॉलमध्ये झोपण्याची गंमत काही वेगळीच असते ना. असा चान्स काय वारंवार मिळतो का? झोप येईल ना तुम्हाला? अरे तू बरोबर असल्यावर मला जगात कुठेही झोप लागेल. मस्त झोप येईल मला. आलो. चला झोपा. गुड नाईट. अगो बाई, बबड्या, अरे काही हवंय का तुला? का तू हे असं काही विचार करू नकोस. मी आता तरी इथेच आहे आणि इतक्यात तरी कुठेही जाणार नाहीये. इतक्यात नाही म्हणजे नंतर जाणार आहात असा त्याचा अर्थ होतो ना. अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. तू 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 शांत हो बरं. एकदम दचकून उठलीस ना झोपेत ना, म्हणून तुला गोंधळल्यासारखं झालंय. तू झोप बरं, अजून उठायला खूप वेळ आहे. अगो बाई, पहाटेचे 5 वाजलेत. बघा, पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात. 5 वाजलेत. हो. रिमाइंड्स मी, काल मी पेपरमध्ये वाचलं होतं, आज 4 नंतर, पहाटे 4 नंतर शुक्र तारा खूप स्पष्ट दिसणार आहे, म्हणजे डोळ्यांनी दिसू शकणार आहे. हो, हा, चल तुला दाखवतो. चल. चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू बसा जवळी राहा. बबड्या, ये. ये रे. अगो बाई, हा कोण? हा माझा बॉय. ए काय 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 करतोय? सॅनिटायझर आहे ते, हात चोळ. दोन वेळेच्या भाकरीसाठी घरदार गाव आणि मायबापाला सोडून मागं आलं. पण देव लय दयाळू बाबा, त्यानं तुमच्या रूपात मला मायबाप दिले. दादा, तुम्ही लय पुण्याचं काम केलंय. तुमच्यामुळे या मायबापाची सेवा करायला मला भेटते. काय रे बाळा, नाव काय तुझं? ते नाव गाव काय करायचंय? बॉय म्हणा त्याला. बॉय बाळा, हा माय. बस बस तू. अरे खाली काय बसतोय, तिथे वर बस ना. नग नग. स्वतःची कामं स्वतः तुमच्यासारखी गरीब लोक करतात. माझ्याकडे पैसा आहे बॉय ठेवायला. आणि उद्या जेव्हा माझी गाडी येईल ना, तेव्हा सुद्धा मी ड्रायव्हर ठेवणार आहे. जा रे, शूज जाऊन बाहेर रॅक मध्ये ठेव. आणि बघ, तिकडे जागा नसेल ना, इतरांचे शूज काढून बाहेर फेक. हो दादा. ए दादा नको म्हणूस मला, सर म्हणायचं. हो दादा. सर सर. जा ठेवणे. काय हरकत आहे? सोहम प्रगती करतोय असं समज. हातात पैसा आला की प्रत्येकच जण स्वतःवर खर्च करत असतो. कोणी मोबाईल घेतात, कोणी बाईक घेतात, कोणी गाडी घेतात. सोहमनी बॉय ठेवलाय, त्याचा पैसा त्याला हवा तसा खर्च करू दे. नाही, त्याने पैसा त्याचा कसाही खर्च करावा, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नसणार आहे. फक्त पैसा हातात आला की मग खर्च करावा ना. त्याआधीच हे जे काही पैसे उडवतोय त्याचं टेन्शन आलंय मला.
हे बघ काही पाप लागत नाही तुला. हा आणि हे बघ एक लक्षात घे, हे कपडे मला तसेही बॅगेत भरायचे होते की नाही, मला आणायचे काढून मिळाले. आणि सोहमसाहेब म्हणाले ते बरोबर आहे, आपलं जे काम असतं ना ते प्रामाणिकपणे करावं माणसाने. त्यांनी तुला नोकरी दिली आहे ना ती प्रामाणिकपणे कर. आणि हे बघ मी तुझा साहेब कधीच नव्हतो, आता हे बबड्या साहेब आहेत ना हे तुझे मालक आहेत. पण मालकापेक्षा बाप मोठा असतो ना साहेब. तिकडे गावाकडे खायला अन्न नव्हतं, नाईलाज म्हणून नोकरी करावी लागते साहेब. माफ कर. बघ पुन्हा हात जोडतोस तू, असे हात जोडू नकोस रे बाबा. हा ते बघ तर साहेबांनी बघितलं तर. अरे तू काळजी नको करूस, तो माझा मुलगा आहे ना, तो असाच रागाच्या भरात बोलून जातो, त्याच्या मनात काही नसतं. मी आई आहे की नाही त्याची, हा मला माहिती ना. बस तू. नाही नको माय, राहू दे. अरे इथे बस, आमच्या बरोबर बस जेवायला बस. अरे हे बघ घे, हे घे, घे ताट घे. नका. अरे तू मला माय म्हणतोस ना, मग जेव बरं, असं नाही करायचं. मी इथं नाही बसणार, मी तिथं बसतो. अरे अरे इकडे जमिनीवर कुठे बसलायस तू? जाऊ दे, इथंच बसतो. अहो तुम्ही सांगा ना ह्याला. हा म्हणजे अजून काही दिवस तरी, नंतर मी इथून जाणार आहे. एक आयडिया आहे माझ्याकडे. आई, सर निघाले ना जायला की तुम्ही तुमची बॅग भरा आणि तुम्ही पण निघा. सांगा मी सरांशिवाय इथे राहणार नाही. हा बबड्याची कामं शुभ्रा बघेल. छे छे, नाही नाही. आई निघाल्या की त्यांच्या पाठोपाठ मी पण निघणार माझी बॅग घेऊन. मी सांगणार मी आईंशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी पण जाते. आणि मग ह्या बॉय बाळाला पण घेऊन जाऊया आपल्या बरोबर. मग राहू दे सोहमला एकटाच. काय लंडनला रमलास ना? हो, बाय द वे तुझ्यासाठी गिफ्ट पाठवायचंय. तू तुझ्या सासरी राहतोस असं कळलं, त्याच ऍड्रेसवर पाठव ना. अरे नाही, मी 2-3 दिवसांनी इथे असेन का नसेन मला माहित नाही. ओके ओके नंतर बोल. हो बाय बाय. काय झालं पुन्हा? गंगा यमुना सुरू. तुम्ही सारखं सारखं इथून जायची गोष्ट का करताय हो? मी प्रॅक्टिकल बोललो असावरी. माझं इथे राहणं किंवा जाणं यापेक्षा महत्वाचं आहे सोहमचं बिझनेसमध्ये सेटल होणं, नाही का? या बाहेरून आलेल्या मुलालाही आईंचं दुःख कळतंय, पण सोहमला कळत नाहीये. वेळ कुठे आहे सोहमला? प्रगती करतोय ना तो स्वतःची. प्रगती करावी ना. माझं म्हणणं आहे त्याने खूप प्रगती करावी, आनंदच होणार आहे. पण सर काय, तुम्ही त्याची अट का मान्य केलीत? आणि आई, तुम्हाला त्रास होतोय तरीही तुम्ही गप्पच बसलायत ना. मग हे काय चाललंय? मला तर कधी कधी कळतच नाही, तुम्ही त्याची आई आहात की तो तुमची. या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार हे ठरवणारा सोहम कोण? 25,000 कोण देणार आहे पटकन? देतील देतील भाई, पैसे 5 पट 10 पट होतील असं सांगितलंस ना की कोणी काढून देईल. कसं आहे शेवटी गरजवंताला अक्कल नसते साहेब माय. सो गरजू माणसं शोध सोहम. म्हातारी, एकटी असलेली, नोकरी नसलेली अशी माणसं शोध. त्यांना स्वप्न दाखव की त्यांना गाडी मिळेल, त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील अशी माणसं शोध. लवकर पैसे देतात की नाही बघ. अरे हो, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. सोहम हे बघ, तू अशा माणसांना भेटायला सोबत असा माणूस ठेव, अशी व्यक्ती ठेव की ते त्याला बघून तुझ्यावर विश्वास ठेवतील. गॉट इट? थांब रे. हे बघ, तू माझी आई आहेस आणि मला माझ्या आईची कुठलीच इच्छा अपूर्ण नाही ठेवायची आहे. त्यामुळे तू म्हणशील ते मान्य आहे मला. काय ना, सध्या मी खूप टेन्शन मध्ये आहे ग. खूप प्रेशर आलंय मला कामाचं. बघ म्हणजे तू हवं तर मला मदत करू शकतेस. मी? अरे मी काय मदत करणार आहे तुझी? म्हणजे तुझ्या त्या बिझनेस बद्दल मला काही माहिती नाहीये ना. ठीक आहे ना, माहीत असायची गरज नाहीये. हे बघ, सगळं मीच बोलीन, तू फक्त माझ्या बरोबर चल. हा कुठे? इथेच आपल्या बिल्डिंग मध्ये क्लायंट मीटिंग आहे असं समज. अरे पण बबड्या, तू बिझनेस काय करतोस मला कुठे काय माहिती आहे? ठीक आहे ना, मी जाता जाता सांगेन तुला सगळं. हा आपण आता 10 मिनिटात निघूया आई. हो का? मग मी जरा स्वयंपाकाचं आवरून घेते. त्याच्यावर
म्हणजे अगं तो आता सध्या त्याच्या त्या बिझनेसच्या टेन्शनमध्ये आहे ना, मग काही बाई त्याच्या तोंडून निघून जातं. पण आपण समजून घ्यायला हवं ना त्याला. आई, आपण त्याला नेहमीच समजून घेतो, पण यावेळी तो आपल्या सगळ्यांना समजून घेतोय, हे सरप्रायझिंग आहे. शुभ्रा, असं वाटतं की बबड्यानं बदलतोय. अगं तो मला हे पण म्हणाला की त्याचा बिझनेस काय ते तुम्हाला सांगणार आहे म्हणून. मला आता बाहेर घेऊन चाललाय, तुम्हाला जायचंय त्याच्याबरोबर. मी काय करते, हे सगळं आवरते आणि पटकन जाते. तू निघालीस ना ऑफिसला? हो. बरं. आई सांगेल ना, आई सांग ना. अरे वा, आसावरीला पण माहितीये तुझ्या व्यवसायाबद्दल. हो हो, तिला पटलाय, तिला आवडलाय, म्हणून तर व्यवसाय सुरू केलाय. आई सांग. हो म्हणजे काकू ते आपण पैसे भरायचे, मग तो. हे बघा, काय ना, तुम्ही पैसे भरायचे, मी ते गुंतवणार आणि काहीच महिन्यात 5 पट करून पैसे तुम्हाला परत देणार. 5 पट? येस, आणि त्याचबरोबर तुम्ही गाडी आणि दागिने सुद्धा जिंकू शकता, आणि ते सुद्धा फक्त 25,000 भरून. अगं असू दे ग, अजयने ठेवलेत घरात. आताचे दिवस कसे आहेत, तेव्हा म्हणाला असू दे घरात, देते मी त्यातलेच. आणते. अरे लाडू घे ना, असं बरी लाडू घे, आले मी. बबड्या, अरे बबड्या, त्यात 25,000 होतील ना रे 5 पट. त्यांचा कष्टाचा पैसा आहे रे, तो वाया नको जायला. तू कशाला उगाच बडबडतेस? ती सुलभा काकू माझ्यावर शंका घेत नाहीयेस, तू घेतेस. हे बघ, ती आली. चल तू तू बस नाही. हे घे सो. हे बघ, ती आली. चल तू तू बस नाही. हे घे सो. आणि यशस्वी हो. हो, तुम्ही पैशांची काळजी करू नका काकू. नाही रे, आसावरी आहे ना, मग अगदी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवलाय. मी कशाला काळजी करू मग. बरं, आम्ही निघतो, आम्हाला जरा दुसरीकडे पण जायचंय. हा, येतो. चल आई. अरे आजोबा कधी येणार. आजोबा येतील, लवकरच येतील. चल. हो येते हो काकू. हा. हे बघ, सरांसमोर काही बोलू नकोस, त्यांना सरप्राईज द्यायचंय. हो का. बर. आय नो सर, हेअर डू खूप एक्सपेन्सिव्ह असतं सर. करू नकोस खर्च. तर नाहीच कळणार, माझ्याकडे तर पैसेच नाहीयेत सर. मॅडीताई. हाय मॅम. हाय सर. मॅडीताई, कशा आहात तुम्ही? मी मस्त. अहो जरा 1 मिनिट आत येता का? हो, मी सांगितलेलं कळतंय ना, पैसा विचारपूर्वक खर्च करायचा असतो. हो सर. चाल. मॅडीताई आलेचा चहा आणते. काय मॅडी, हाय. कशासाठी पैसे नाही आहेत तुझ्याकडे? की सगळीकडे सॅनिटायझरचा स्प्रे होणार आणि आपण कोरोना फ्री होणार. अगं मस्त आयडिया आहे. आवडली ना तुला पण? हो, अगं उलटे यात पैसे वेस्ट नाही, यूज होतील. तेच म्हणायचे मला पण. म्हणून माझ्याकडे आता तेवढे पैसे नाहीयेत रे, आणि माझं सेव्हिंग पण थोडंच आहे. मग जर का थोड्याच दिवसात या थोड्या पैशांचे जास्त पैसे झालेत तर? असं होऊ शकतं. येस. वाव, असं झालं ना सोहम, तर खूप मजा येईल रे. मला ना कसलं टेन्शनच राहणार नाही. मी ती व्हॅन पाहिजे तिकडे घेऊन जाऊ शकते, आणि करोनाचं टेन्शन नाही, कसलं नाही, गर्दीचं टेन्शन नाही. वाव, मजा येईल खूप. अहो पण तुमचं हे सामान असं इकडे तिकडे असं पसरून का पडलंय? नाही म्हणजे आवरून घ्या, नीट पॅक करा. सामान नीट पॅक झालं नाही म्हणून तुमचं जाणं लांबणीवर नको ना पडायला. लांबणीवर? हो, म्हणजे ठरलंय ना तसं आता. बबड्याची गाडी आली की त्या दिवशी त्यावेळी तुम्ही बॅगेत कपडे भरायचे आणि इथून निघून जायचं. नीट भरून ठेवा हा बॅग. माझ्या मुलाची गाडी कुठल्याही क्षणी येईल. घरातनं कायमचं. अहो सावकाश सावकाश. पाणी देऊ का तुम्हाला?
असं बसाबस खाऊ नका लाडू. सगळे लाडू तुमच्यासाठीच आहेत. एवढ्या लवकर कंटाळलीस नवऱ्याला? नाही तसं नाही, पण तुम्हीच म्हणता ना सगळ्या गोष्टींचा शेवट गोड झाला पाहिजे, म्हणून गोड लाडू. खरंय. एक काम करतेस का, लाडू बरोबर ते तू यावर्षी लसणीचं लोणचं घातलंयस ना, ते पण दे. तुझी आठवण काय येणार नाही, पण लोणच्याची मात्र येईल. हो का? अरे हो, बरं आठवलं. मागच्या वर्षी मी एक मित्राबरोबर फुडीज रोड ट्रिप प्लॅन केली होती. ती आपल्या लग्नामुळे पोस्टपोन केली होती. चिवडा चकल्या वगैरे देते, लसणीचं लोणचं देते. बरोबर करतो, पुढच्या आठवड्यात फोन करतो. चल बाय. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. ठरलं का तुमचं? हा ठरलं तर जमाय. अरे हा, लाडू जरा जास्त द्या, मित्राला होतील. आणि हो, स्वाद आस्वादच्या टीमला कळवायला हवं, पुढे मी 2-4 महिने नसणार ना आता. 2-4 महिने? हो, आता गुजरात राजस्थान म्हटल्यानंतर होणारच ना. ते पण मला खरंच टेन्शन आलं होतं. म्हटलं मी गेल्यावर तुझं कसं होईल, पण तू मस्त खुश आहेस. टेन्शनच गेलं माझं एकदम. बाजूला काय? तुमच्या मित्राला सांगा स्वतःच लाडू घेऊन ये म्हणून. कमाल करतेस तू. आमच्यासारख्या गृहिणींना नाही जमत ते. तुम्ही असं ना वाटी चमचा ह्याचं प्रमाण सांगा. जी मॅडम. हे घ्या. हे काय? तिकडे पोहोचलात की मला फोन करा, मग सांगते. आणि हो, बबड्याने तुला खुश केलंय, लाडू मला दिलेस, त्याला पण दे. तो आला की देते त्याला. तुम्ही आता जाणार नाही आहात ना? मी सगळ्यांनाच लाडू देणार आहे. चल निघू. अहो सांभाळून जा. हो. आणि घरी जरा लवकर परत या, मी वाट बघते तुमची. हो हो. आणि तिकडे पोहोचल्यावरती मला फोन करायला विसरू नका. त्यापेक्षा जातच नाही ना. चल येतो. हो. की मोठी मोठी स्वप्न बघायला पाहिजे. तुला व्हॅन मिळेल म्हणून मला म्हणाला होतात की नाही तुम्हाला? हो. अरे असं काय रे सोहम? मिनिट, माझ्या व्हॅन मध्ये सीट्स असणार आहेत ना? का विदाउट सीट्स मी गाडी चालवायची? अरे असे कसे चालणार उभं राहतो? ए ती बघ, शुभ्रा आली. हाय शुभ्रा. हाय शुभ्रा. हाय. हा काय म्हणते, सरप्राईज दिलं? सरांना भेटायला आली आहेस? नाही अगं, मी ते जरा. हे शुभ्रा, तू शॉपिंग करून आलीस? येस. काय? हे बघ, आईंसाठी आणि स्पेशली सरांसाठी सरप्राईज आणलंय. वाव. चल त्यांना देऊया. येते वरती. येस येस तुम्ही येस मॅम, डोंट वरी. आणि संकोच करू नका, हवे तेवढे खा. ए शुभ्रा, मी तुला पण लाडू देते. हा नाही आई, आधी ही नेमप्लेट लागू दे, मग लाडू. बरं, नेमप्लेट लावून घ्या, मग मी सगळ्यांना वाटायला जाते. हा लाडू. हो चालेल. मॅडी मदत करणार? हो हो, व्हाय नॉट. चल चल. मॅडी मदत करणार? येस येस ऑफकोर्स. सांभाळून ग बाळा. त्या साईडने बघा, मॅडी लागतंय का नीट? हा. वाव, सुंदर दिसतंय. किती छान शुभ्रा. काय करतात तिघी जणी? सुलभा काकू नेमप्लेट बदलत होतो. अरे बरं झालं आलास, मी केव्हाची वाट बघत होते तुझी. हे घे लाडू. अरे वा आई, उद्या माझी नवीन गाडी येणार आहे, म्हणून तू लाडू सुद्धा बनवलेस? अरे हे लाडू गाडीसाठी नाहीये, तेव्हा मी छान तुझ्या आवडीचा शिरा बनवणार आहे. बॉय बाळा, जा आतमध्ये, तुझ्यासाठी लाडू ठेवलाय, खाऊन घे. हा. हे थांब रे. शूज घेऊन जा आणि पाणी घेऊन ये मला. काय म्हणालीस आई तू? लाडू का बनवलेस? अरे हे आता इथेच राहणार आहेत ना म्हणून. अरे मला इतका आनंद झाला, मी बिल्डिंग मध्ये सगळ्यांना वाटून आले लाडू. म्हणालो त्यांना इथेच राहू दे, जायची गरज नाहीये म्हणून. नाही तसं नाही, पण मी तुला विचारायला गेले, तू मला तसा वेळ नाही दिलास. आणि ते हा आई, अगं मी असं म्हणालो, तू माझी आई आहेस आणि तुझ्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत. त्या इच्छा म्हणजे तुझ्यासाठी नवीन साड्या, दागिने, किंवा तुला अजून काही हवं नको ते. पण माझी नवीन गाडी आल्यावर यांना तर इथून जावंच लागेल, हे फिक्स आहे. आणि या पाठीवर या घरच्या सगळ्या सदस्यांची नावं होती, एवढंच.
सोहम, तुला हे फाडण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. माझे अधिकार तू मला सांगू नकोस. अरे तुझे अधिकार जर तुला कळत नसतील तर घरातल्या कुणाला तरी ते सांगून दाखवावे लागणारच आहेत ना. शुभ्रा, शुभ्रा बरोबर बोलतोय सोहम. आसावरीचा कदाचित गैरसमज झाला असेल किंवा मीच या सगळ्याचा कदाचित काहीतरी चुकीचा अर्थ काढला असेल. मला उगीच वाटत होतं की मी या कुटुंबाचा एक भाग आहे. सक्सेसफुल होऊन दाखवावं. ओके, मी सक्सेसफुल होतो. आणि ज्या दिवशी माझ्या कमाईची 4 व्हीलर या घराबाहेर उभी असेल त्या दिवशी अभिजित राजेंना कायमचं घर सोडून जावं लागेल. माझं इथे राहणं किंवा जाणं यापेक्षा महत्वाचं आहे सोहमचं बिझनेसमध्ये सेटल होणं, नाही का? तर सोहमची प्रगती झाली तर चांगलंच आहे ना. भेटल्या एकमेकानदी सारख्या वाट जुळली तशी हाय जुळली मने त्याच वाटे नव्याने निघू लागलो श्वास होते जरी काल माझ्या. स्वप्नांचा स्वप्नावत एक प्रवास. तुझ्या प्रत्येक स्वप्नाची पूर्ती हे माझं स्वप्न आहे. गेलेत कुठे पण? मला न सांगता गेले की काय बाहेर? आपण दोघे जाऊया आपल्या घरी. आसावरी, आत्ता तुझं इथे राहणं जास्त गरजेचं नाहीये का? सोहम जरी बिझनेसमध्ये प्रगती करत असला तरी त्याच्यात आणि शुभ्रातमध्ये काय चाललंय ते आपल्याला दिसतंय ना. अशात त्यांना एकटं सोडणं म्हणजे. पण तुम्ही मात्र मला एकटीला सोडून चाललाय ना. मला तुझी द्विधा मनस्थिती कळते ग, पण आपल्या मुलांच्या आनंदासाठी करायला हवं ना. तुमच्या पण डोळ्यात कचरा गेला? ते जाऊ दे. तू कशी काय आलीस एकदम? तर दरवाजा उघडा होता म्हणून मी अशी चालले. सर नॉक करून येऊ का? सॉरी सर. तसं नाही. तू सॉरी सॉरी. मैं कमी सर. मैं कमी. कोण आहे? सर मी मॅडी. ओ मॅडी आहे. ये 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 ये. थँक्यू सर. काय काम काढलंस? सर अभिज किचन मध्ये कुठला फ्लॉवर पॉट वापरायचा याचे सॅम्पल्स आणलेत मी सर या बॉक्स मध्ये. व्हॉट सर? बाय द वे सर, गाडीची डिक्की खूप मोठी आहे. तुम्ही येताना जशा भरपूर बॅग्स घेऊन आला होतात त्या सगळ्या बॅग्स डिक्कीत छान मावतील. मी काय म्हणतो, तुम्ही बॅग घेऊन या, आपण लगेच ट्राय करूया. चला गाडी बघूया आणि लगेच तुम्हाला घरी पण सोडूनच येतो ना. हो, मी बॅग घेऊन येतो मगच गाडी बघू. आसावरी तुम्ही पुढे वा. अहो आपण एकत्रच जाऊया ना. चला ना, तुम्हीच चला. आई ते येतील ना ग. हे बघ, मला सगळ्यात आधी गाडी तुला दाखवायची आहे. चल. अरे हो चल, पण चल, बाबड्या, चल. अरे येऊ अगं, दे ते ना. येतील, तू चल. अरे थांब तर खरं. आई आई अगं, पूजेचं ताट घेऊन आली आहेस ना तू. चल मग पूजा करूया. वाट कसली बघतेस? अरे हो, पण ह्यांना आणि शुभ्राला येऊ दे ना आधी. हे बघ, ते यायचं तेव्हा येतील. हळूहळू बॅग भरत असतील घरी. तू चल, आपण पूजा करून घेऊया. आसावरी काय ग, तुझ्या डोळ्यात पाणी का? अहो नाही काकू, ते माझी गाडी आली आहे ना म्हणून आनंदाश्रू आहेत ते. काय आहे तू, किती हळवी आहेस. माझी नवीन गाडी आली आहे म्हणून रडतेस ना तू. चल चल लवकर डोळे पुस, आपण पूजा करून घेऊया. चल. पाय तो निघेल का? मी सोहमला दिलेला शब्द मोडावा असं वाटतंय तुला?
मला नाही माहिती, मला नाही हे बरोबर वाटत आहे सर, आणि सोहमचं मला माहित नाही, पण ठीक आहे, तुम्ही जा इथून, तुमच्यासाठी तुम्ही जा, बिकॉज आय डोंट वॉन्ट यू टू लूज युअर डिग्निटी. मला तुमचा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे सर.